मित्रांनो, आपण आज शेवगा लागवडीबद्दल माहिती पाहणार आहोत। शेवगा लागवडीच्या बऱ्याच पद्धती आहेत, तरी आपण आज आपण आपला जो स्वतःचा जो प्लॉट आहे तो कशा पद्धतीने लावलेला आहे ते आज पाहणार आहोत। तर आजकाल मजुरांची टंचाई आणि फवारा मारण्याची योग्य वेळ जी आहे ती सायंकाळी आहे। सायंकाळी आपल्याकडे मजूर राहत नाही आणि सायंकाळी मजूर राहत नाही, त्यामुळे आपण ट्रॅक्टर ब्लोअरच्या साहाय्याने फवारा मारतो। तर ट्रॅक्टर ब्लोअरच्या साहाय्याने फवारा मारण्यासाठी आपल्याला किती अंतर घ्यावं लागेल आणि जसं काही सगळ्याच गोष्टी जसं अपडेट होत आहेत त्याचप्रमाणे आपण शेवगा शेती बी कशी अपडेट केली पाहिजे याची आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता, या दोन झाडांमध्ये आपण अंतर ठेवलेले 6 फूट आणि दोन लाईनींमध्ये अंतर ठेवलेले 14 फूट। तर बरेच शेतकरी याच्यात सर्वात मोठी चुकी अशी करता की याच्यात आपण ऑनलाईन वापरलेली आणि सर्वात मोठी चुकी शेतकरी असं करतात की याच्यात इनलाईन वापरून टाकता। इनलाईन मुळे काय होतं, हे हा जो स्पॉट आहे ना, या ड्रिपरमुळे इथेच फक्त ओलावा राहतो। तर तुम्ही पाहू शकता, आपण या दोघी झाडांच्या मध्ये एक ड्रिपर वापरलेला आहे। हा ड्रिपर जैन कंपनीचा असून 14 लिटर तो पाणी टाकतो। याचा फायदा असा आहे की आपण एकाच ठिकाणी खत पाणी सर्व एकाच ठिकाणी देतो, त्यामुळे कमीत कमी तण होतं आणि झाडाच्या ज्यामुळे आहे त्या तिथं येऊन तिथूनच सर्व प्रकारचं अन्नद्रव्य ते घेतात।